एका कवीने फार सुंदर लिहिलं दादा. काय लिहिलं बघा, की बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, रोज बायकोला म्हणाला बायको तुझ्यासाठी काय पण. अरे त्या माईचे पण आठवून बघ दिवस, लेकच यावा पोटी म्हणून किती केलते नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा धावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू टाय टाय रडायचास, आणि माईचं दूध आटलं ना तिचं रक्त सुद्धा ओढायचा. रक्त पिऊन पोचला असले का त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, त्या दारातल्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणार लेका झाडावरचं पिकलं पान. तू गोडधोड खा, तू गोडधोड खा. म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ, आणि भाकर वाढताना तुझी बायको आडवी आली ना तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो, बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो. यदा कदाचित गेली तर तू मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. आणि नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून कायम घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिंमत. तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय माईनं. दुर्दैवानं तिच्या संसारावर उरलं नाही सायपण. आणि खरा मर्द असशील ना त्या मायबापाचं दर्शन घ्या आणि मन, मायबाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण.